राज्यभरात उष्णतेची लाट पाहायला मिळत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र उलट परिस्थिती आहे। हवामान खात्याने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे आणि 15, 16, 17 या 3 तारखेत जे आहे ते छत्रपती संभाजीनगर आणि परिसरात अवकाळी पाऊस, त्याचबरोबर जे आहे ते प्रति तास 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासुद्धा शक्यता जी ते वर्तवली आहे। पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट आणि 17 तारखेला येलो अलर्ट जे आहे ते हवामान विभागाच्या वतीनं घोषित करण्यात आला आहे। आपण जर बघितलं तर गेल्या 3 दिवसापासून जे ते छत्रपती संभाजीनगरचं तापमान 40°C पुढे राहिलं आहे। आज सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी जे आहे ते तापमान वाढ झालं आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अवकाळीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते सातत्यानं तापमानात वाढ होत होती, मात्र पुढील 2 दिवस जे आहे ते आता छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरणात बदल होणार आहे आणि हा हवामान खात्याचा इशारा खरा ठरला तर शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान होणार आहे। कारण की वारे जे आहे ते तासी 50 ते 60 किलोमीटर वाहण्याचा इशारा जे आहे ते अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मात्र यामुळे जे आहे ते 5 ते 6°C पुढील काळात तापमानसुद्धा कमी होणार असल्याचा अंदाज एकंदरीत जे आहे ते वर्तवला आहे। आपण बघतोय गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। आता त्यातच हवामान खात्याने हा इशारा दिल्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत आले आहेत आणि त्यामुळे जे आहे ते हे शेतकऱ्यांवर सुद्धा एक नवं संकट ओढवण्याची भीती आता व्यक्त होत आहे। कॅमेरा पर्सन अजगर अलीसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।